श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तिथीनुसार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। या सोहळ्याला शिवभक्तांची अलोट गर्दी लाभली। या सोहळ्याला सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती। गुरुजींच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। जय भवानी जय शिवाजीच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। यावर्षी राज्याभिषेक दिनाचं मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे काढण्यात आलेली भव्य मिरवणूक। या मिरवणुकीत हत्ती आणि घोडे सहभागी झाले होते। छत्रपतींच्या सन्मानाचे प्रतीक असलेली अब्दागिरी पथक मिरवणुकीचं वैभव वाढवत होती। धारकरी आणि शिवभक्त पारंपरिक वेशभूषा परिधान करून शिस्तीत सहभागी झाले। मिरवणूक मुख्य मार्गावरून जात असताना चौकाचौकात शिवभक्तांनी तिथीनुसार साजरा होणाऱ्या या उत्सवाचे जंगी स्वागत केलं। सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची नयनरम्य आतिषबाजी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचा पराक्रम प्रत्येकाच्या रक्तात जिवंत राहिला पाहिजे याच उद्देशाने तिथीप्रमाणे हा सोहळा दरवर्षी अधिक जोमाने साजरा केला जातो असे प्रतिपादन मान्यवरांनी व्यक्त केले। यावेळी पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, मिलिंद तानवडे, हनुमंत पवार, राहुल बोळाच, अंकुश जाधव यांच्यासह धारकरी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले। जवान चालले पुढे गुरुनी सर्व शत्रूला जगात पाहूया देवदास पावती निघाला रे पुढे